हाय, सारिका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहे मी छान अशी छोटी कोलंबी ग्रेव्ही आणि त्याच्यासोबत छान अशी कापसासारखी भाकरी बनवणार आहे। तर ती भाकरीची रेसिपी तुम्ही नक्कीच पहा मी कशी बनवते। चला तर आपण कोलंबी ग्रेव्हीची तयारी करूया। तर मी इथे घेतलेला आहे तेल, गरम झालेला आहे आपला कांदा, लसूण, मिरची आणि टोमॅटो। तर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे नेहमीसारखं। आणि मग फ्राय करून झाल्यावर आपलं माझं नेहमीचं वाटण कांदा, खोबरा, मिरची, कोथिंबीर, आलं लसूण घालून मी जो वाटण करतो ते मी ऑलरेडी केलेला आहे। तर हा पहा वाटण आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित लाल झालेला आहे। तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता आपला वाटण। तर वाटण घालून सुद्धा व्यवस्थित ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। आणि हे पहा मसाले, धना पावडर, हल्दी पावडर, गरम मसाला आणि आपला लाल मसाला। तर हा सुद्धा व्यवस्थित घालून परतून घ्यायचा आहे छान असं तेल सुटेपर्यंत। आणि इकडे आपली कोलंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे मी। तर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आणि पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे, ग्रेव्ही जेवढी पाहिजे तसं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आपण आता उकळ काढूया त्याचं आणि त्याच्यामध्ये घालूया आपण आंबोशी। तर ही तर आंबोशी घातल्याशिवाय चव येणार नाही, तर आंबोशी तर पहिली पाहिजे। तर आपण घालूया त्याच्यामध्ये आंबोशी आणि आपण शिजायला ठेवून देऊया साईडला। तर आपल्याला आता इकडे साईडला ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटं। आणि कोथिंबीर घालते मी त्याच्यामध्ये। तर आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तर आपण आता घेऊया आपल्या छान असं भाकरीसाठी तयारी करायला। तर इथे घेतलेला आहे मी 2 वाटी मैदा। तर त्याच्यामध्ये घातलेले आहे चवीनुसार मीठ। आणि आपण हा पीठ मलून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। छान असं पीठ मलायचं आहे आपल्याला, जसं आपण पुरणपोळी बनवतो ना तसंच, घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, पातळ पाहिजे पण एवढं नाही पातळ। तर मी तुम्हाला दाखवतेच मलून, पाहू शकताय तुम्ही। तर आपण 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया। आणि आता आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। तर आपण घेणार आहोत 1.5 वाटी पाणी, 2 वाटी तांदळाचं पीठ। तर चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि असं उकड काढून घ्यायचं आहे। 5 मिनिटं ठेवायचं आहे गॅसवर आणि लगेचच काढून घ्यायचं आहे। तर आपण पीठ हा व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे। थोडंसं गरम थंड करायचं आणि लगेचच मळून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा। आणि ही भाकरी तर तुम्हाला इतकी आवडेल, इतकी आवडेल, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा ही भाकरी। तुम्ही एक भाकरी खायच्या ऐवजी तुम्ही 4 भाकरी खाल तरी सुद्धा तुमचं मन भरणार नाही, पोट भरेल पण मन भरणार नाही। तर असा हा पीठ आपला छान असा नरम झालेला आहे। तर आता आपण बनवणार आहोत भाकरी, छान अशी कापसासारखी भाकरी बनवणार आहोत आपण। तर मी आता हे तांदळाच्या पिठाचे गोळे करून घेते 2 छान असे। आणि त्याच्यामध्ये आपण भरणार आहोत, ह्या मैद्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये भरणार आहोत तांदळाचं पीठ। जे तांदळाचं आपण गोळा बनवून घेतलेला आहे ते भरणार आहोत। सेम टू सेम पुरणपोळीसारखं आपल्याला करायचं आहे, पण ही पुरणपोळी नाही आहे, ही आहे भाकरी। तर खूपच छान ही भाकरी लागते। तर आमच्याकडे ह्या भाकरीला म्हणतात भूज भाकरी। तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे ह्या भाकरीला काय म्हणतात। आम्ही हिला म्हणतो भूज भाकरी। तर तुम्ही चिकनसोबत खा किंवा भाजीसोबत खा किंवा मच्छीसोबत खा, खूपच छान भाकरी लागते। तर पाहू शकताय जितकी लाटायला मजा येते ना ह्या भाकरीला, तितकीच खायला सुद्धा मजा येते। तर तुम्ही पाहू शकताय मी आता किती पातळ लाटलेली आहे। पुरणपोळी जशी लाटतो तशीच लाटायची आहे आपल्याला। तर पाहू शकताय खूपच छान अशी गोल गोल आपल्याला बनवून घ्यायची आहे। आणि तवा गरम झालेला आहे आपल्या इकडे, तर आपण लगेचच तिला आता शेकून घ्यायची आहे। तर तुम्ही ह्या भाकरीला बटरसुद्धा लावू शकता, तूपसुद्धा लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता। तर मी घेतलेलं आहे इथे तेल। तर आपला तवा गरम झालेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती घालणार आहोत भाकरी। तर खूप अशी छान आपण शेकून घ्यायची आहे तिला दोन्ही साईडून। तर पाहू शकता मी किती पातळ लाटलेली आहे। तर ही अशी भाकरी शेकून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडून।
छान असं घी तूप काहीही लावू शकताय. तर आपली भाकरी रेडी झालेली आहे. तर मी एक आणखी टाकलेली आहे, छान फुगलेली सुद्धा आहे. तर अशीच तुम्ही सुद्धा भाकरी आणि कोलंबी ग्रेव्ही ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुम्ही ही भाकरी बनवा सुद्धा आणि खा सुद्धा, आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कशी झाली. तर बाय बाय. पाहू शकताय मी हातात घेऊन तुम्हाला दाखवत आहे की किती नरम आहे कापसासारखी. तर नक्की ट्राय करा तुम्ही, एकदम टेस्टी, खूपच टेस्टी लागते ही रेसिपी. तर मी खाऊन दाखवते तुम्हाला एक बाईट. या खायला, तुम्ही ही टेस्ट घ्या, खूपच छान. बाय बाय.